सुरुवातीला बातमी आहे। देशभरात कोरोना रुग्णवाढीचा कहर सुरूच आहे आणि गेल्या 24 तासात 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं कळतंय। गेल्या 24 तासात 780 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या कोरोनामुळे देशात गेल्या 24 तासात 61,899 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर देशात 9,79,608 हे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची आकडेवारी आता समोर आली आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, देशातल्या रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे, कारण देशभरात कोरोना रुग्णवाढीचा हा कहर सध्या सुरूच आहे। मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होताना आपण बघतो आहोत। गेल्या 24 तासात 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं कळतंय। त्याचबरोबर 780 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। आपण बघतोय दिवसेंदिवस ही संख्या वाढत चाललेली आहे। त्या दरम्यान म्हणजे गेल्या 24 तासात 61,899 रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकलेत। त्याचबरोबर देशात सध्या तब्बल 9,79,608 रुग्णांवर सध्या उपचार केले जात आहेत। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, गेल्या 24 तासात 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती आपण घेणार आहोत। प्रशांत, एकीकडे लसीचा तुटवडा आता जाणवतोच आहे आणि त्याच्यात कोरोना उद्रेकाचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललंय। बरोबर आहे। ज्या पद्धतीनं लसीची अडचण आणि तुटवडा एकीकडे आहे, संपूर्ण देशभरात याचे परिणाम जाणवत आहे। महाराष्ट्रात जास्त परिणाम जाणवत आहे, आता उत्तर प्रदेशात देखील याच प्रकारचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, गेल्या 24 तासात सर्वात जास्त नवीन प्रकरण आढळले आहे। कालच्यापेक्षा जास्त, काल देखील सर्वात जास्त उच्चांक होता, आज देखील उच्चांक आहे। जवळपास 1,31,968 प्रकरणं आढळली आहे आणि गेल्या 24 तासात 780 लोकांचा मृत्यू झालेला आहे। जर आपण आकडेवारी जर बघितली, ज्या पद्धतीने माहिती मिळते की 8 एप्रिलला साधारणतः 1,26,789 रुग्ण होते, जे नवीन रुग्ण होते। त्यानंतर 7 एप्रिलला पुन्हा आकडेवारी कमी झाली, 6 एप्रिलला कमी झाली। पण त्यानंतर जर बघितलं आपण तर 31 मार्चला जे 53,000 रुग्ण होते ते आता दुपटीने, म्हणजे जवळपास 1 लाख साधारणतः 1,31,968 रुग्ण झाले। याचा अर्थ दुप्पट रुग्ण संख्या झाली आहे गेल्या 15 दिवसांमुळे मध्ये, आणि ते अतिशय धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद प्रशांत, आपण या माहितीबद्दल। आपण बघतोय 24 तासात 780 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय आणि रुग्णसंख्येत देखील सातत्यानं वाढ होताना दिसते आहे। सध्या 9,79,608 रुग्णांवर, म्हणजे कोरोना रुग्णांवर सध्या देशभरात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत। आणि यानंतर आपण बघणार आहोत, राज्यात सध्या लसीचं संकट ओढवलेलं आहे, कारण लसीचा तुटवडा राज्यात प्रकर्षानं जाणवतोय। राज्यावर कोरोनाचं संकट असतानाच लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणखी एक संकट त्यामुळे उभं राहिलंय। पुणे आणि वाशिममध्ये आजच्या दिवसापुरताच साठा उरलाय आणि बारामतीत तर लसीकरण बंद करावं लागलंय। पनवेल, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण, मावळ, अकोला, पिंपरी चिंचवड आणि बारामतीत लसीचा साठा संपल्यानं लसीकरण बंद करण्यात आलंय। रुग्ण वाढले त्यामुळे लसीची मागणी वाढतेय, पण या तुलनेत लसीची निर्मिती मात्र कमी होताना दिसतेय। एकीकडे रुग्ण वाढतायत, पण दुसरीकडे लसीचा साठा संपताना दिसतोय। राज्यात 45 वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकरण खुलं केल्यापासून हा तुटवडा जास्त प्रकर्षानं जाणवतोय। केंद्राकडून महाराष्ट्राला आठवडाभरात 17,43,000 डोस दिले जाणार आहेत, पण ते पुरे पडणार नाहीत। आम्हाला 40 लाख डोसची गरज आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, मागणीच्या तुलनेत लस निर्मितीचा वेग कमी पडतोय आणि काही ठिकाणी तर लसीकरण केंद्र बंद करावी लागतात। आणि आता बातमी आहे, मुंबईतली 71 खासगी लसीकरण केंद्रांपैकी 26 खासगी लसीकरण केंद्र लसीच्या तुटवड्याच्या कारणामुळे बंद करण्यात आली आहेत आणि इथे फक्त आजच्या दिवस पुरेल इतकाच साठा आता मुंबईत शिल्लक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील सगळ्यात मोठं जे लसीकरण केंद्र मानलं जातं त्या बीकेसीच्या कोविड लसीकरण केंद्रामध्ये हे लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे। लसीचा साठा नाही, त्यामुळे हे सर्वात मोठं लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवलेली आहे। मुंबई महापालिकेच्या नियोजन शून्यतेचा हा नमुना मानला जातोय। 9 तारखेला लसीकरण करता येईल इतका साठा असल्याचं आधी जाहीर करण्यात आलं आणि आज सकाळी केवळ 140 जणांनाच बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी आत नेण्यात आलं आणि आता तर लसीकरण बंद झाल्याचं देखील बाहेर एका बोर्डवर लिहिण्यात आलेलं आहे।
आपण बघतोय केंद्र बंद केल्यामुळे शेकडो जण इथे असे ताटकळत उभे आहेत सकाळपासून. आता त्यांना सांगण्यात आलंय की आज तुमचं लसीकरण होणं शक्य नाही. एवढे जण थांबलेत ना, त्यांना काहीतरी टोकन वगैरे तरी द्यायला पाहिजे. आता एवढं सकाळी 7:30 वाजेपासून उभे आहेत, काहीतरी आता म्हणजे एवढं लाईन लावून फुकटच गेलं ना, काही सुविधा नाही, काय नाही, असं येतात जातात म्हणजे काय. काल सांगण्यात आलं होतं की डोसेस कमी आहे, तुम्हाला या गोष्टीची कल्पना होती का नाही? नाही ना, काय काय असं काय बोलले ना. आता आज सकाळी 100 जणांना सोडलं आतमध्ये. तुम्हाला जर काल सांगितलं असतं की आज येऊ नका तर तुम्ही आला नसता. नाही आलो नसतो ना, कशाला. आता मी कामावर आहे, साहेबाला सांगून आलो, मी ड्रायव्हर आहे. काय सांगणार आता साहेबाला, का रोज रोज सोडणार, रोज रोज सुट्टी देणार आम्हाला? आणि आम्हाला ड्रायव्हर लोकांना काय वॅक्सिन घेतल्याशिवाय कामात ठेवणारच नाही असं पण सांगतात. मग काय करणार आम्ही? आम्हाला सांगितलेलं आहे वॅक्सिन घेऊन या तेव्हा कामाला या. आता आम्ही भांडी घासून आमची पोटं भरतो, आम्ही आमच्याकडून कमवायला नाही आहे, आम्ही काय करणार? आपण बघतोय मुंबईतलं हे सगळ्यात मोठं लसीकरण केंद्र आता बंद करावं लागलं. अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्हाला लस घेतल्याशिवाय कॉम्प्लेक्समध्ये किंवा सोसायटीमध्ये प्रवेश नाहीये. आमचं रोजच्या कामावर पोट आम्ही भरत असतो आणि अशा वेळेला जर लसच नसेल तर आमचा यात दोष काय, जर त्यासाठी आम्ही कामावर सुट्टी घेऊन इकडे आलेलो आहोत तर यामध्ये आमचा दोष काय, असा प्रश्न या सगळ्यांनीच विचारलेला आहे. आणि या सगळ्यासाठी अनेकांनी तर सुट्टी घेऊन इथे रांगा लावलेल्या आहेत. सकाळपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा मेसेज आला नव्हता की अशा प्रकारे लसीकरण तुमचं होणार नाही, त्यामुळे तुम्ही येऊ नका, अशा पद्धतीचा मेसेज आला नव्हता. मुंबईतल्या बांद्रा परिसरातल्या BKC कोविड सेंटर मधली ही दृश्य सध्या आपण थेट बघतो. हे सगळ्यात मोठं लसीकरण केंद्र आहे. म्हणजे आपण अंदाज करू शकतो की मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या लसीकरण केंद्रावर जर ही परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी काय चित्र असेल. अधिक आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं इथे मोठीच्या मोठी रांग होती, परंतु आता मात्र या ठिकाणी नोटीस लावण्यात आलेली आहे. नोटीसमध्ये असं म्हटलेलं आहे की वॅक्सिनेशनची उपलब्धता नसल्यामुळे, वॅक्सिनची उपलब्धताचा स्टॉक नसल्यामुळे BKC कोविड वॅक्सिनेशन सेंटर हे नॉन फंक्शनल, म्हणजे इथे लसीकरण होणार नाही तात्पुरतं, जोपर्यंत नवीन ऑर्डर येत नाही तोपर्यंत. हीच जर नोटीस काल लावण्यात आली असती किंवा लोकांना जर काल याच्याबद्दल माहिती मिळाली असती तर आज सकाळी इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक गोळा झाले नसते. परंतु आता मात्र ही नोटीस लावल्यानंतर 5च मिनिटात हे संपूर्ण केंद्र, जिथे रांगा लागलेल्या होत्या त्या रिकाम्या झालेल्या आहेत. काही नागरिक आहेत जे लांबून आलेले आहेत, त्यामुळे ते अजूनही त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत की शासनानं असं करायला नको होतं, प्रशासनानं लोकांना माहिती द्यायला हवी असती, लोक आले नसते. मला सांगा, कुठून आलेला आहात तुम्ही? मी दादरवरनं आलो. बरं, तुम्हाला कल्पना होती आज? आमच्या ॲपवर दिलेलं की 9 तारखेला या इकडे आणि तुमचं वॅक्सिनेशन मिळेल, आणि इथे आलं तर भला खूप रांग मोठ्या होत्यात, पण काही ते सांगितले ते नोटीस लावली पण नाहीये म्हणून सांगितलं. आता हे परत आम्ही जाऊन परत, आणि मी सुट्टी मारून कंपनीतनं आलेलो आहे. बरं, पण नाही, स्टॉक कमी आहे, लसीकरण कदाचित होणार काहीच माहित नाही. रजिस्ट्रेशन केला आम्ही 3 दिवसापूर्वी, संडेला रजिस्ट्रेशन केला की शुक्रवारी आमचं रजिस्ट्रेशन झालंय. तर आता रजिस्ट्रेशन झालंय तर तुम्ही आता इकडे येऊन माहित पडते की वॅक्सिन खलास झाली आहे. आता यायचं जायचं भाडं किती झालं आम्हाला? 500 रुपये पडले. दूर पासून येणार, बांद्रा EVS मधून इकडून येणार, 200 रुपये रिक्षा भाडा झाला. आता जायचा रिक्षा भाडा, परत यायचं. मावशी, तुम्ही सांगा, कुठून आल्यात? आम्ही वरळी कोळीवाड्यातून आलो. आम्ही फोदारला गेलो, तिथे संपलेले होते. मग आम्ही कामाचा खाडा घेतला, आम्हाला सोसायटीमध्ये घेत नाहीयेत सिद्धिविनायकच्या तिथे. म्हणून आम्ही गरीब लोक, आम्ही आधी 6 महिने घरी होतो. त्यानंतर आम्हाला भीती वाटली म्हणून मी फोदारला गेलो कामाचा खाडा करून. आता मी इथे आलो. कोणतरी म्हणाले इथे देतात, तिथे रजिस्टर नाही करायचे वगैरे डायरेक्ट. मग आता इथे सुद्धा नाही, मग आम्ही काय करायचं? सगळ्या जे घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा स्वयंपाकी आहेत, त्यांची मोठी अडचण अशी झाली आहे की शासन एकीकडे म्हणताय की तुम्ही लसीकरण करा आणि मग कामावर जा, परंतु आपण पाहतो की जेव्हा त्या या ठिकाणी येतात तेव्हा त्यांना स्टॉक संपला आहे असं सांगितलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मुंबई महानगरपालिकेची नियोजन शून्यता दिसून येते आहे. जर आपल्याकडे स्टॉक नाही आहे याची कल्पना होती तर काल त्यांनी नागरिकांना जाहीर करायला हवं होतं की केंद्र बंद राहतील, परंतु उलट काल महापालिकेनं असं सांगितलेलं होतं की 9 तारखेला लसीकरण करता येईल एवढा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्यामुळे आज मोठ्या संख्येनं नागरिक आलेत आणि इथं आल्यानंतर त्यांची निराशा झालेली आहे. मुंबईतली स्थिती आता आपण बघितली आणि नागरिकांना तिथून परतावं लागले, इतकी नामुष्की आता प्रशासनावर ओढवलेली आहे. आणि यानंतर आपण थेट जातोय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत आता आहेत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आता आपल्या सोबत आहेत. राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती सध्या आहे आणि याविषयी थेट जातोय प्रफुल्लकडे. प्रफुल्ल,
रेणुका, अगदी खरं आहे, राज्यामध्ये गंभीर परिस्थिती आहे. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये करोनाग्रस्तांची संख्या जी आहे ती 57,000च्या पुढे आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आता खाटांची देखील मोठी गरज या ठिकाणी लागते. त्याबरोबर वॅक्सिनेशन राज्यामध्ये संपायला आलेलं आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अनेक प्रश्न जे आहेत ते उद्भवलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आपल्यासोबत आहेत राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, डॉक्टर राजेंद्र शिंगणे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, राज्यामध्ये सध्या लसीचा मोठा तुटवडा आहे आणि कधीपर्यंत ही सर्व परिस्थिती जी आहे ती संपुष्टात येईल असं वाटतं? नाही, ही गोष्ट खरी आहे की आज राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात लसीचा तुटवडा अनेक जिल्ह्यामध्ये आहे. काले राज्याचे आरोग्यमंत्री माननीय राजेशजी टोपे यांनी या संदर्भातलं सविस्तर असं विवेचन आपल्या सगळ्यांनाच केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये लसीकरणाच्या बाबतीमध्ये जी सुरुवातीला अनेक लोकांच्या मनामध्ये भीती होती, ती आता भीती दूर झालेली आहे आणि लसीकरणाशिवाय पर्याय नाही. कोरोनाला जर हरवायचं असेल तर लसीकरण आपण केलंच पाहिजे. बाकी इतर औषधी वगैरे या सगळ्या गोष्टी जरी त्या ठिकाणी असल्या तरीसुद्धा लसीकरणामुळेच त्या ठिकाणी कोरोनाला प्रतिबंध आपण लावू शकतो, हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण मागील 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये निश्चितपणे लसीचा तुटवडा त्या ठिकाणी जाणवत होता. अनेक सेंटरला त्या ठिकाणी लस नसल्यामुळे ते सेंटरसुद्धा काही ठिकाणी बंद केलेले आहेत. अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या आम्ही त्या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. त्यामुळं कालच माननीय पंतप्रधानांच्या बरोबर राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचे व्हीसीद्वारे त्या ठिकाणी बैठक झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा पुढच्या काळामध्ये करावा अशा प्रकारची विनंतीसुद्धा त्यांना केलेली आहे. साहेब, लसीचा पुरवठा तर आहेच, पण अनेक ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे की रुग्णसंख्या जी आहे ती ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. जवळपास 5-5.5 लाख ॲक्टिव्ह रुग्ण झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची संख्या देखील जवळपास 30% पुढे आहे. जवळपास मला कालपर्यंतचा जो आकडा माझ्याकडे होता, एक 5.5 लाखापर्यंत ॲक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहेत, जे की आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील किंवा खाजगी रुग्णालय या ठिकाणी असतील आणि त्याचबरोबर होम आयसोलेशन केलेले सुद्धा अनेक रुग्ण त्या ठिकाणी आहेत. पण या रुग्णांना पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. विशेषतः रेमडेसिवीरची मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी येते. मी आपल्याला सांगू इच्छितो की आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 84,997 रेमडेसिवीर उपलब्ध आहेत आणि 45,599 हे खाजगी दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये साधारणतः पुढचे 8 ते 10 दिवस पुरेल एवढं रेमडेसिवीर त्या ठिकाणी आहे. परंतु ही गोष्ट खरी आहे की खाजगी दवाखान्यामध्ये मात्र रेमडेसिवीर त्या ठिकाणी अपूर्ण पडते. रुग्णांची धावधाव त्या ठिकाणी सुरू आहे, रुग्णांच्या नातेवाईकांची धावधाव त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे कालच मी या संदर्भामध्ये सकाळी ज्या रेमडेसिवीर बनवणाऱ्या 7 कंपन्या आहेत त्यांच्या काही प्रतिनिधींसोबत मी बोललो. आता आजचा पुरवठा आपला जवळपास 50 ते 55 हजार लस आपल्याला रेमडेसिवीर इंजेक्शन हे दररोज मिळतात. 15 तारखेनंतर ही संख्या 70,000च्या पुढे त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु या 7-8 दिवसाच्या काळामध्ये थोडा निश्चितपणे हा काळ थोडा अवघड आहे आणि जास्तीत जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असले पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही काल एक निर्णय घेतला की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे उपलब्ध रेमडेसिवीर आहेत, ज्याची त्यांना पुढचे 7-8 दिवस आवश्यकता पडणार नाही, ते खाजगीकडे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वर्ग त्या ठिकाणी करायचे आणि त्याच्यावर कंट्रोल जिल्हाधिकारी, RDC आणि DHO त्या ठिकाणी ठेवतील आणि जेणेकरून त्या ठिकाणी पॅनिक सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही. सर, गव्हर्नमेंटकडे पुरवठा आहे पण खाजगीकडे नाही आहे. पण याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा आहे की काळा बाजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. नाही, निश्चितपणे काल 2-3 दिवसामध्ये काही ठिकाणी काळा बाजाराच्या बातम्या आणि घटना आमच्या कानावर त्या ठिकाणी आल्या. नांदेड, परभणी किंवा अजूनही 1-2 ठिकाणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत.
पोलिसांच्या मदतीनं आणि अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही काही लोकांवर कारवाईसुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. कालच आमचा जो व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही कामाला लावलं आहे. त्यांची टीम त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विशेषतः जिथे मागणी जास्त आहे आणि थोडा पुरवठा कमी आहे अशा ठिकाणी आमचे लोक कालपासून त्या ठिकाणी गेलेले आहेत. लक्ष ठेवण्याचं काम करतायत आणि काळा बाजार करणाऱ्या लोकांवर कारवाईसुद्धा आम्ही करून राहिलेलो आहे. दोन गोष्टी यामध्ये समोर आलेल्या आहेत की काळा बाजार करण्याचं सगळ्यात मोठं प्रमाण कशामुळे निर्माण झालं आहे, तर एक अतिरिक्त रेमडेसिवीर घेऊन ठेवणं आणि दुसरं म्हणजे गरज नसताना रेमडेसिवीर देणं. या दोन गोष्टींवर तुम्ही कसा निर्णय कंट्रोल करणार? नाही, कालही माननीय राजेश टोपे आरोग्यमंत्री यांच्याबरोबर माझी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आपले जे आरोग्य समितीचे प्रमुख आहेत सुधाकर शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा माझी त्या ठिकाणी चर्चा झाली. एक जो प्रोटोकॉल ठरलेला आहे की रेमडेसिवीरचा उपयोग केव्हा करायचा, जो मागच्या काळामध्ये होता आणि आजही त्या ठिकाणी आहे. माइल्ड लक्षणं असतील किंवा मध्यम लक्षणं असतील किंवा सिव्हिअर लक्षणं असतील किंवा HRCTचा स्कोअर किती आल्यानंतर रेमडेसिवीरचा उपयोग करायचा या संदर्भातला एक प्रोटोकॉल त्या ठिकाणी ठरलेला आहे. हा प्रोटोकॉल जर त्या ठिकाणी तंतोतंत पाळला गेला तर मला वाटतं की बराचसा आळा या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी या रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल, कंट्रोल त्या ठिकाणी करता येईल. आणि काल मी विनंती केली की आपले जो स्टेट टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सच्या जे सदस्य आहेत या सर्व सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांना आव्हान करावं, विनंती करावी की निश्चितपणे हा प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. मी असं म्हणणार नाही की डॉक्टर लोक तो प्रोटोकॉल त्या ठिकाणी पाळत नाहीत, परंतु काही काही ठिकाणी मात्र त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारीसुद्धा त्या ठिकाणी येत आहेत आणि रुग्ण दाखल झाल्या त्याला रेमडेसिवीर अनेक ठिकाणी सुरू होतं आहे. त्यामुळं रुग्णाची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव त्या ठिकाणी होते. सर, एक सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे की ही स्ट्रेन जी आहे ती पूर्णपणे नवीन आहे आणि त्याच्यामुळे कदाचित रेमडेसिवीर लवकर द्यावं लागतं आहे. खऱ्या अर्थानं टास्क फोर्स नवीन काही नियम किंवा गाईडलाईन्स तयार करणार आहे का याच्या संदर्भात? नाही, माझी या संदर्भात काही डॉक्टर लोकांशी चर्चा प्रामुख्याने झाली. या क्षेत्रामधले काही नामवंत वगैरे असतील यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. मागच्या काळामध्ये जो कोरोना होता आणि आजच्या काळामधला जो कोरोना आहे याच्यामध्ये फरक आहे असं सांगतात. मागच्या काळामधला कोरोना हा साधारणतः तरुणामध्ये किंवा बालकांमध्ये मुलामध्ये त्या ठिकाणी येत नव्हता, पण आज जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी 1 वर्षाच्या मुलीला 1.5 वर्षाच्या मुलीलासुद्धा कोरोनाचे लक्षणं किंवा कोरोना पॉझिटिव्ह त्या ठिकाणी ती आढळलेली आहे. हे अगोदर पूर्वी त्या ठिकाणी नव्हतं. त्यामुळे आता कोरोना होत असताना वयाची कोणतीही अट त्या ठिकाणी कोरोना पाळताना दिसत नाही. अगदी सगळ्या वयाच्या सगळ्यांना त्या ठिकाणी हा अलीकडच्या काळातला कोरोनाचा संसर्ग होऊन राहिलेला आहे. त्यामुळं हा नवीन स्ट्रेन त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. त्यामुळे या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स वेगळ्या काही करता येईल का, काही प्रोटोकॉल जो आहे ट्रीटमेंटचा तो काही वेगळा करता येईल का, या संदर्भात स्टेट टास्क फोर्सच्या लोकांशी मी बोलतो आहे आणि तेही त्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी करतायत आणि निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये या नवीन गाईडलाईन आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या आपण सप्टेंबरचा किंवा ऑक्टोबरचा जर आढावा घेतला तर साधारणतः रेमडेसिवीरची उपलब्धता ही दर दिवसाला किंवा 1 लाख उत्पादन होतं, ते आता एकदम 50,000वर आलं. याचं कारणं काही तपासली गेली आहेत का? नाही, आम्ही जेव्हा या संदर्भातल्या मागच्या या आठवड्यामध्ये रेमडेसिवीर बनवणाऱ्या ज्या प्रमुख कंपन्या आहेत 6-7 कंपन्या, मागच्या आठवड्यामध्ये 2 बैठका घेतल्या. कालही मी सकाळी बैठक घेतली, संध्याकाळी या संदर्भातली बैठक त्या ठिकाणी घेतली. मी त्यांना एक सूचना केलेली आहे की आपण संपूर्ण, कारण रेमडेसिवीर बनवत असताना त्याचं वाटप हे संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी होते. केवळ एकट्या महाराष्ट्राला तो काही पूर्णपणे त्या ठिकाणी मिळत नाही. तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्राला वाटा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रामुख्यानं करू. कारण आज देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह रुग्ण हे त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि दुसरी एक मी त्यांना एक सूचना केलेली आहे की आपण कंपन्या रेमडेसिवीर बनवत असताना निश्चितपणे परदेशामध्ये सुद्धा आपण आपल्या जे काही करार असतील त्याप्रमाणे 10%, 20% टोटल प्रोडक्शनच्या आपण बाहेर देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाठवतो. ते जर 1 महिनाभरापुरतं जर त्या ठिकाणी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते थांबवून जो काही शिल्लक स्टॉक त्या निमित्तानं राहील
तो देशात किंवा महाराष्ट्रामध्ये जर त्या ठिकाणी त्यांनी दिला तर निश्चितपणे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये एक मोठा दिलासा आपल्या राज्याला मिळू शकतो. इतर राज्यांमध्ये कोरोनाची तेवढी परिस्थिती गंभीर नाही आहे, त्या राज्यांचा पुरवठा महाराष्ट्राकडे वळावा या संदर्भात केंद्राशी काही बोलणं झालंय? त्या संदर्भात फक्त रेमडेसिवीरच नाही तर ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलून राहिलो आहे. कारण आता आम्हाला रेमडेसिवीरच्या बरोबरीनं ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे. ऑक्सिजनची निर्मिती आपण ताबडतोबीनं काही वाढवू शकत नाही. शेजारचं गुजरात राज्य असेल, मध्य प्रदेश राज्य असेल, जवळपास आता 1-2 दिवसामध्ये त्यांची मान्यता, तिथून ऑक्सिजन घेण्याच्या बाबतीमधली मान्यता आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ते राज्यसुद्धा त्या बाबतीमध्ये तयार होईल. पण रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये सुद्धा असाच आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे की शेजारच्या राज्यामध्ये जिथं रेमडेसिवीरची जास्त आवश्यकता नाही तेथील सचिवांशी किंवा संबंधिताशी बोलून तो स्टॉक आपल्याला जर त्या ठिकाणी मिळवता आला तर त्या संदर्भातले सुद्धा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. ऑक्सिजनची सध्या परिस्थिती काय? कारण आपण काल काही बातम्यांमध्ये असं आलं की रायगडमध्ये ऑक्सिजन आता संपायला आलेला. नाही, ऑक्सिजनचं खरं म्हटलं तर आजचं आपलं टोटल प्रोडक्शन महाराष्ट्राचं जवळपास 1287 टन आपलं आजचं आहे. त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकत नाही ताबडतोबीनं. आणि कन्झम्पशन जर पाहिलं तर कालपर्यंत 823 टन त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे ऑक्सिजनची आज एकदम आपल्याला काही भीती आहे अशातला काही भाग नाही. पण रुग्णसंख्या जर अशीच त्या ठिकाणी वाढत राहिली आणि ऑक्सिजन रिलेटेड पेशंट जर त्या ठिकाणी वाढत राहिले तर मात्र 7-8 दिवसामध्ये अशा प्रकारची भीती त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये निर्माण होऊ शकते. ही गोष्ट खरी आहे की रायगड असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आणि नंदुरबार वगैरे या ठिकाणी ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये काल थोडी धावपळ त्या ठिकाणी झाली. एकदमच पेशंट त्या ठिकाणी वाढलेत आणि 1-2 ठिकाणचे जे आमचे प्लॅन्ट आहेत ते सुद्धा ट्रॅप त्या ठिकाणी MSCBच्या कारणामुळे त्या ठिकाणी झाले होते. त्यामुळे थोडीशी कमतरता त्या ठिकाणी झाली होती. पण या बाबतीमध्ये अगदी युद्ध पातळीवर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याच्या मागे त्या ठिकाणी लागलेलो आहे. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अशा गंभीर परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांचे ऑक्सिजन टँक त्या ठिकाणी उभारावा किंवा ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारावा या संदर्भात राज्य सरकारने मोठी भूमिका घेतली होती. त्या संदर्भात आदेश देखील दिले, पण मध्यंतरीच्या काळात कुठलीही आदेशाची कारवाई झाली नाही. याच्यामध्ये प्रामुख्यानं कारण असं आहे की कोरोनाची पहिली लाट साधारणतः डिसेंबर-जानेवारीमध्ये थोडीशी ओसरलेली होती आणि ही लाट ओसरल्यानंतर मग कदाचित कोरोना आता हळूहळू त्या ठिकाणी जाईल अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं होतं. पण अचानक मागच्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढला आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं मागच्या काळामध्ये जे उपक्रम सुरू केले होते, नाही म्हटलं तरी थोडीशी ढिलाई त्याच्यामध्ये झाली आणि काही जिल्ह्यामध्ये त्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम झालं नाही. पण पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा नियोजन च्या माध्यमातून म्हणजे याला आपण DPTC फंड ज्याला म्हणतो त्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये अशी अद्ययावत यंत्रणा करण्याच्या दृष्टीनं आपण ताबडतोबीनं त्या ठिकाणी काम करावं अशाही सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सध्या जनता हवालदिल झालेली आहे सगळ्याच बाबतीत, म्हणजे ऑक्सिजन असेल, बेड असेल, त्याचबरोबर लसीकरण असेल, कोवॅक्सिन, त्याचबरोबर इतर रेमडेसिवीर असेल. लोकांना काय दिलासा द्याल राज्य सरकार म्हणून? नाही, खरं म्हटलं तर हे आजची सिच्युएशन ही थोडीशी अवघड अशी परिस्थिती आहे आणि मागच्या आठवड्यातल्या अनेक बैठकीनंतर आणि कालच्याही अनेक बैठकीनंतर पुढचे 8 ते 10 दिवस हे आपल्या राज्यासाठी थोडेसे अवघडच आहेत. ही परिस्थिती मी मान्य करतो. त्यामुळे आता खरं म्हटलं तर सगळे जे काही कोरोनाच्या संदर्भातली नियमावली आपली जी तयार केलेली आहे ती नियमावली पाळण्याची खऱ्या अर्थानं आता म्हणजे कडकपणे पाळण्याची गरज आज निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. जी त्रिसूत्री आपली आहे, मास्कच्या बाबतीमध्ये असेल, शारीरिक अंतर त्या ठिकाणी असेल, वारंवार हात धुणं त्या ठिकाणी असेल, या सगळ्या गोष्टीबरोबर गर्दी न करता, गर्दी जास्तीत जास्त कमीत कमी लोक एकत्र आले पाहिजेत, गर्दी करू नका आणि खरं म्हटलं तर अति आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर जर आपण त्या ठिकाणी पडलं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पुढचे 8-15 दिवस आपण पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे महाराष्ट्र या सगळ्या गंभीर समस्येतून बाहेर पडेल हा विश्वास मला आहे. पण एक शेवटचा प्रश्न असा आहे की जर 8 ते 10 दिवस पुढचे अतिशय धोकादायक असतील तर राज्य सरकार या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी सक्षम आहे?
बिलकुल आम्ही सगळ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहे. काल मुख्यमंत्र्यांनी माननीय पंतप्रधानांना त्या ठिकाणी लसीकरण असेल किंवा इतर बाबतीतली मदत महाराष्ट्राला ताबडतोबीनं त्या ठिकाणी दिली पाहिजे. आमची म्हणजे आरोग्य यंत्रणा म्हणजे आरोग्य विभाग असेल, आमचा अन्न व औषध प्रशासन विभाग त्या ठिकाणी असेल, माननीय अमित देशमुख साहेब काम करतात तो मेडिकल एज्युकेशन विभाग त्या ठिकाणी असेल किंवा इतर जी यंत्रणा आहे, मग जवळपास राज्याची सगळीच यंत्रणा आता पूर्णपणे या संकटाला तोंड देण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे. आणि निश्चितपणे संकट खूप मोठं आहे आणि त्यातून सावरण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सगळे राज्य सरकार प्रयत्न करत असताना सगळ्या नागरिकांच्या मदतीची सहकार्याची सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्हाला आवश्यकता आहे. राज्य सरकार पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे करेल. नक्कीच रेणुका, आत्ताच डॉक्टर शिंगणे यांनी सांगितलेलं आहे की पुढचे 8 ते 10 दिवस राज्यासाठी अतिशय गंभीर आहेत, पण या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे आणि जनतेनंही त्यांना सहकार्य करावं. रेणुका, धन्यवाद प्रफुल्ल या संवादाबद्दल. आपण बघतोय की डॉक्टर राजेंद्र शिंगणे आता आपल्या सोबत होते आणि राज्यातली परिस्थिती त्याचबरोबर इंजेक्शनचा पुरवठा आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यासोबत कशा रीतीने प्रयत्न केले जात आहेत याविषयी ते बोलत होते. इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. चंद्रकांत, आपण मुंबई आणि राज्यभरातली परिस्थिती बघतोय. पुण्यात आता तुम्ही कुठे आहात आणि तिथे काय सध्या परिस्थिती पाहायला मिळते? रेणुका, मी आता नारायणपेठेत आहे. पुण्याचं हे नारायणपेठेतलं मेन लसीकरण केंद्र आहे. म्हणजे इथं खाली लसीकरण केंद्र आहे पालिकेचा कालावती मावळे दवाखान्याचं, पण याच्या वरती जे आहे ना, वरती मी कॅमेरामॅनला सांगेल, याच्या वरती लसीकरण शीतगृह आहे पालिकेचं, म्हणजे ज्याला आपण स्टॉक म्हणतो ना पालिकेचा, तो स्टॉक वरती आहे. आपण वरती तिथं जाऊन आलो, संबंधित अधिकाऱ्यांना विचारलंही, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की 6 तारखेपासून आमच्याकडे स्टॉकच आलेला नाही प्रशासनाकडनं याचं. आणि आता आम्ही 2-3 लोकांना पाहिलं जे लसीचं हे घेण्यासाठी आले होते बॉटल, ते अक्षरशः परत खाली हात गेलेले आहेत. ही पुणे महापालिकेची स्थिती आहे. म्हणून रोज साधारण एक 20,000 डोसेस लसीकरण होतं पुणे महापालिकेत आणि आजचा स्टॉक आहे पालिकेतला फक्त कालचा तो 25,000, म्हणजे 5,000 डोसेस शिल्लक आहेत. एकदम कट टू कट सुरू आहे. म्हणून पालिकेने सध्या काय करते, ज्यांच्याकडे स्टॉक आहे ज्या दवाखान्यांकडे त्यांचा काढून ज्यांच्याकडे नाही त्यांना ते दिली जाते, अशी अवस्था आहे. आणि ग्रामीण भागातलं विचारशील तर ग्रामीण भागात केवळ लस नाही म्हणून 123 लसीकरण केंद्र काल बंद करावी लागलेली आहेत. म्हणजे रोजची क्षमता आहे ग्रामीण भागातली 50,000 लसीकरणाची डोसेसची आणि स्टॉक आहे कालचा जो फक्त 31,000चा. याच्यावरून समजून घ्या, म्हणजे 318 केंद्र आहे ग्रामीण भागातली आणि केवळ स्टॉक नाही म्हणून 123 केंद्र बंद करावे लागलेत. ही पुणे जिल्ह्याची ग्रामीणची स्थिती आहे, जे ग्रामीणला लसीकरणात नंबर 1 आहे राज्यातला पहिला ग्रामीण भाग पुणे. आणि तिथंच अशी अवस्था आहे, स्टॉक नाही. आज अधिकारी सांगतायत इकडून तिकडून की 98,000 डोसेस येणार किंवा तिकडून सिरम देणार, पण वस्तुस्थिती अशी आहे ग्राउंड रिअलिटीला स्टॉक शिल्लक नाहीये. त्याच्यामुळे लसीकरण बंद होण्याची शक्यता देखील उद्भवू शकते. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. पुण्यातली स्थितीबद्दल अधिक माहिती देत होते आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मध्ये. राज्यभरातल्या या स्थितीचा आता आपण आढावा घेतोय. एका ब्रेक नंतर इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटणार असोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आम्ही चहा फक्त बनवत नाही. जाणवायला सुरुवात झाली आहे. केवळ 4,000 लसी इथे शिल्लक आहेत. आतापर्यंत 1,55,000 लससाठा इथे प्राप्त झालेला आहे. लसीकरणाचा कार्यक्रम मात्र सुरू आहे, पण 4,000च लसी आता इथे शिल्लक आहेत. तेव्हा अनेकांना लस न घेता केंद्रावरून परतण्याची नामुष्की इथे देखील ओढवताना दिसते आहे. आतापर्यंत 1,39,000 जणांना ही लसीचा साठा त्याचा वापर करण्यात आलाय. इतक्या जणांचं लसीकरण झालंय, पण पुढचे जे नागरिक आहेत त्यांना आता प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण केवळ 4,000 लसी यवतमाळमध्ये. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात.
यवतमाळची बातमी आपण ब्रेकपूर्वी बघितली आणि आता बघूयात मनमाडमधली काय स्थिती आहे. तर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात लसीचा साठा संपत आला आणि आज पुरेल इतकाच साठा इथे शिल्लक आहे आणि त्यामुळे आता जर लसी उपलब्ध झाल्या नाहीत तर उद्यापासून इथलं लसीकरण बंद करण्याची नामुष्की येऊन ठेपलेली आहे. मनमाडमधली ही बातमी आपण बघतो आहोत. उपजिल्हा रुग्णालयातली ही स्थिती आणि मनमाडमध्ये आजच्या दिवस पुरेल इतकाच साठा सध्या उपलब्ध. राज्यभरातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पण जाताना एक महत्त्वाचं आवाहन, मास्क वापरा, सुरक्षित राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.